युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेने जोर का झटका दिलाय। सिनेतारकांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून उखडलेलं रस्त्यावरचे जिम महापालिकेने आज उखडून टाकलाय। स्टे फिट मुंबई या मोहिमेअंतर्गत जॅकलिन फर्नांडिसच्या उपस्थितीत मरीन ड्राईव्हवर या जिमचं उद्घाटन झालं होतं। आज लगेचच महापालिकेने हे जिम अनधिकृत ठरवून उखडून टाकलं। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत गाजावाजा करत या जिमचं उद्घाटन झालं होतं। आपण देखील या जिमची माहिती पूर्णपणे दिली होती, कशा तऱ्हेने जॅकलिनच्या हजेरीत हे उद्घाटन झालं। मात्र महापालिकेने ही जिम अनधिकृत ठरवून उखडून टाकली आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहे। कृष्णात, आपण बघतोय की मोठा गाजावाजा करत या ओपन जिमचं उद्घाटन झालं, मात्र महापालिकेनेच ही जिम अनधिकृत ठरवून उखडून टाकली आहे। काय एकूण अधिक माहिती आपल्याजवळ या बातमी संदर्भात? शिवसेना भाजपमधली जी कुरघोडी आहेत ती या निमित्तानं समोर येते। कारण नवे आयुक्त जे आहेत ते भाजपचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आणले होते। त्या दृष्टिकोनातून मुंबईतले सर्व जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई सध्या सुरू आहे। त्याच पद्धतीनं ही जी शिवसेना भाजपमधली अंतर्गत कुरघोडी आहे ती या जिम मध्ये कालच उद्घाटन केलेल्या जिमचं आज अशा प्रकारे त्याला अनधिकृत ठरवून ती उचलण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेचा सी विभाग जे आहेत, संगीत असणारे ज्या वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही जिम जी आहे आणि विशेषतः अशा प्रकारचे जे मोठे निर्णय आहेत, कालच आदित्य ठाकरे ज्या जिमचं उद्घाटन करतात, ज्या पद्धतीनं शिवसेना दक्षिण विभाग जो आहे त्यांच्या वतीने ही जिम उद्घाटनासाठी आणली जाते। मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम साजरा केला जातो आणि तीच दुसऱ्या दिवशी सकाळी जिम उचलली जाते। या मागे मोठा निर्णय असण्याची शक्यता आहे, कारण कोणी खालच्या बाजूला जी आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेली जिम दुसऱ्या दिवशी काढण्याचं धाडस जे आहे ते अशा प्रकारे लहान अधिकारी किंवा अतिक्रमण विभाग करू शकत नाहीये। त्यासाठी ह्या ज्या मोठ्या हालचाली आहेत त्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या दिसून येत आहेत। ही जिम काढल्यानंतर ती जिम पुन्हा बसवण्यात यावी यासाठी शिवसेनेकडून आता प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि ही जिम जी आहे ती ह्या दोन जिम होत्या। एक तर इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलच्या समोर होती जिम, तीच हलवण्यात आलेली नाही, परंतु जी पोलीस जिमखाना जे तारापूरवाला मत्स्यालय आहे। निश्चित कृष्णा, तुम्ही आमच्या बरोबर राहा। शिवसेनेचे दक्षिण विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ आपल्या बरोबर आहे। सपकाळ सर, आपण बघतोय महापालिकेने हे जिम अनधिकृत ठरवून उखडून टाकलेलं आहे, काय यावरची आपली प्रतिक्रिया? का हे असं झालं असावं? असं आहे, ती जी जिम आहे, ओपन जिम जी आहे ती त्याच ठिकाणी आता लावण्यात आलेली आहे। प्रश्न असा आहे की आम्हाला त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांची परमिशन देखील आमच्याकडे आहे। ती का काढण्यात आली, कशी काढण्यात आली, कुणाच्या आदेशाने काढण्यात आली याचा आम्ही तपास करीत आहोत, त्या आम्ही माहिती काढूत। परंतु ज्या ठिकाणी जिम होती त्याच ठिकाणी ती जिम ताबडतोब बसवण्यात आलेली आहे। निश्चित, मात्र आपण बघतोय की केवढा मोठा गाजावाजा करून या जिमचं उद्घाटन झालं, मात्र त्या जिमच्या उद्घाटनाच्या वेळेस हा प्रश्न आपल्याला भेडसावला नाही का की जे एका रात्रीत घडलं? नाही, तेच तर आम्हाला कळत नाही ना। परमिशन आहे म्हणून तर आम्ही लावलं ना। विदाऊट परमिशन लावण्याचं काय प्रयोजनच नव्हतं आमचं। विदाऊट परमिशन आम्ही अशा कुठल्या गोष्टी करत नाही आणि खास तरी आदित्य साहेबांकडून अशा कुठल्या गोष्टी होणारही नाहीत। अच्छा, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला म्हणायचं की याबद्दलची तुम्ही अधिकृत अशी त्या संदर्भात परमिशन घेतली होती आणि त्यानंतरच एकूणच जिमची बांधणी केली होती? मग काढायचंच असतं तर दोन्ही काढले असतं। एक का काढली? एक जी म्हणाला इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलच्या समोर होती आणि एक पोलीस जिमखानाच्या समोर होती। काढायच्याच असत्या महापालिकेने दोन्ही काढल्या असतात। दोघांचे परमिशन एकत्र घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याची देखील परमिशन आमच्याकडे आहे। वॉर्ड ऑफिसर आता अवेलेबल नाही, तिथे उपलब्ध नाहीत, त्यांना मी विचारणार आहे जरूर या बाबतीत, पण नंतर विचारू कारण त्याच्या कुठेतरी बैठकीमध्ये आहेत। अच्छा सपकाळ सर, तुम्ही आमच्या बरोबर राहा। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील जे स्वतः त्यावेळेस उपस्थित होते ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात। कृष्णात, सपकाळ साहेब, या ठिकाणी मी तारापूर मत्स्यालय म्हणजे पोलीस जिमखान्याच्या समोरच आहे, परंतु तुम्ही म्हणताय की ही जिम जी आहे ती लावण्यात आलेली आहे, परंतु अशा प्रकारची कुठलीही जिम जी काढून नेण्यात आलेली आहे ती अजून लावण्यात आलेली नाही। परंतु माझ्याकडे व्हॉट्सअपवर फोटो आलेले आहेत, मी ते तुम्हाला पाठवतो। आमची व्यक्ती पण तिथे उभी आहे। महापालिकेने आता स्वतः त्यांच्या ऑफिसरशी बोललो, त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे लावलेली आहे। आता मला कन्फ्युजन आहे की तू नक्की कुठे उभा आहेस तिथे आणि कुठे लावलेली नाही तिथे, पण ती लावलेली एवढे नक्की। मी पोलीस जिमखान्याच्या समोरच आहे, ज्या ठिकाणी मला माझ्याकडे आता व्हॉट्सअपवर फोटो पण आले, मी जेवढे पाठवून देतो ते। अच्छा सपकाळ सर, एक विचारायचं आहे की आपण म्हणता की याला परवानगी होती, तर कुठल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असू शकते आणि कुठल्या उद्देशाने केली असू शकते, काय सांगा? हे मी आता काही सांगू शकत नाही, पण जोपर्यंत मला माहिती हातात येत नाही, वॉर्ड ऑफिसर जाग्यावर नाहीये तिथे,
कुठेतरी बैठकीमध्ये आहेत. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर याबाबत सांगू शकतो. तरी देखील एक थोडंसं त्या संदर्भात आपल्याला काही अधिकृत कल्पना असेल की हे का घडलं असू नाही ना. शकतं? मलाही कल्पना आहे की अधिकृत असलेल्या जर अशा जिम काढायला लागले तर पुढे महापालिका कुठल्याही रस्त्यावरचं अधिकृत बांधकाम किंवा अधिकृत काही गोष्टी उचलू शकेल. परंतु तशा प्रकारची जोपर्यंत मी चाचपणी करत नाही, कोणी कोणत्या आदेशाने जे काढले गेले तोपर्यंत मी तुम्हाला आता या ठिकाणी काहीच सांगू शकत नाही. निश्चित ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस निश्चितच आम्ही तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करून याविषयी माहिती घेऊ. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पांडुरंग संकपाळ, दक्षिण विभागाचे आपले जो प्रमुख शिवसेनेचे आपल्याबरोबर ते. कृष्णात, आपण ऐकलं असेल की यांचं असं म्हणणं आहे की परमिशन होती पण मलाच कळत नाहीये की हे कसं काय घडलं. काय वाटतं कृष्णात, एकूणच या सगळ्या घटनेकडे बघता? एकंदरीतच ज्या गेल्या 2 महिन्यांपासून अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत जे बांधकाम आहेत त्यांच्यावर जी कारवाई होत आहे त्याचाच हा भाग उचलला जातो. कारण ज्या पद्धतीनं आता ते म्हणतायत की यासाठीची जी परवानगी आहे ती घेण्यात आली होती, परंतु जर परवानगी घेण्यात आली होती तर अशा प्रकारे कारवाई मुंबई महापालिकेच्या वतीनं का करण्यात आली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि या संदर्भातली जे एक राजकारण आहे ते राजकारण या ठिकाणी दिसून येते. या दक्षिण मुंबई विभाग प्रमुखांनी जे सांगितलं की या संदर्भातली परवानगी घेण्यात आलेली आहे आणि जिम जी आहे ती अजून बसवण्यात आलेली आहे, परंतु अशा प्रकारची जिम जी आहे ती आता अजून तरी या ठिकाणी मी पोलीस जिमखान्याच्या समोरच आहे. अशी कोणतीही जिम जी आहे ती उचलण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी बसवण्यात आलेली नाही. फक्त एक इंटरकॉन्टिनेंटलच्या समोरची जी जिम आहे ती काढण्यातच आली नव्हती, कारण वरिष्ठ पातळीवरून सगळ्या हालचाली सुरू झाल्या एक जिम काढल्यानंतर आणि ती जिम जी आहे ती तशीच ठेवण्यात आली. परंतु जी जिम उचलण्यात आलेली आहे पोलीस जिमखान्यासमोरची ती अद्याप इथं लावण्यात आलेली नाही. निश्चितच आमचे प्रतिनिधी स्वतः सांगतात की ते तिथे उपस्थित आहेत आणि अशा प्रकारची कुठलीही पुन्हा जिम लावण्यात आलेली नाही. कृष्णात, खरोखरच आपण बघतोय की अर्थातच अतिशय गाजावाजा झाला या जिमचा, ओपन जिमचा, अगदी आपण माध्यमांनी देखील ते सगळं दाखवलं. असं असताना देखील आज आपण बघतोय की ती जिम उखडून टाकण्यात आली. म्हणजे हे काही सहज घडलेलं काम नाही, यामागे निश्चितच कुठेतरी आपण बघतोय राजकारण यामागे असावं. एकूणच हे आतापर्यंतच्या घटनाक्रम बघता आपल्याला काय वाटतं? नक्कीच, कारण मरीन ड्राईव्ह हा ट्विन नेकलेस म्हणून ओळखला जातं. या ठिकाणी एलईडी दिवेच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना समोर आली होती आणि त्याच मरीन ड्राईव्हवर ज्या प्रकारे शिवसेना ओपन जिम या ठिकाणी उभे करून ते घेण्याचा प्रयत्न करत होते, तर या ठिकाणी अंतर्गत या भाजपला हे नक्कीच मानवलं नसणार आहे. त्यातून ज्या घडामोडी ज्या घडल्या आहेत, अचानक एका रात्रीतून ही जी जिम जी काढण्यात आली आणि त्यानंतर त्या पुन्हा जिम बसवण्याच्या ज्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत हा पूर्णतः वरिष्ठ पातळीवर सुरू झालेला आहे. म्हणजे भाजप आणि शिवसेना मधला अंतर्गत वादाचा जो फटका जो आहे तो सामान्य मुंबईकरांतर बसतोय, त्याचबरोबर जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत तर त्यांना देखील प्रश्न पडला असेल नेमकं ऐकायचं कोणाचं. कारण जे आयुक्त निर्णय देत आहेत तर शिवसेनाची सत्ता असल्यामुळे महापौर एकीकडे दुसरीकडे निर्णय देताना दिसत आहेत. त्यामुळं यामध्ये सर्वात जास्त कोंडी जी आहे ते महापालिका अधिकाऱ्यांची झालेली दिसून येते. निश्चितच यामध्ये सगळ्यात कोंडी जी नेहमीप्रमाणे होते ती अधिकाऱ्यांची झालेली दिसते. धन्यवाद कृष्णात ही माहिती दिल्याबद्दल. कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. खरोखरच आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं जॅकलिन फर्नांडिसच्या हजेरीमध्ये या ओपन जिमचं उद्घाटन झालं होतं, सगळ्यांनी त्याची दखल घेतली होती आणि निश्चितच कौतुकास्पद आहे एक प्रकारे उपक्रम असं झाला होता. मात्र पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यातली कुरघोडी, यांच्यातलं राजकारण या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे असं दिसतंय. काल ज्या गोष्टीचं थाटामाटात उद्घाटन झालं तीच जिम रात्रीतनं गायब झाली कशी आणि आमच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार ती जिम अजूनही तिथे नाही. याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.